शिस्त, मेहनत आणि अढळ निर्धार यांचं प्रतीक म्हणजे मकर राशी. स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून हळूहळू पण नक्कीच यश मिळवणारी ही राशी आहे. अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी शांतपणे आणि संयमाने त्यावर मात करणं हे मकर राशीचं वैशिष्ट्य आहे. मकर राशीचे लोक म्हणजे स्थिरता, जबाबदारी आणि यशाचं उत्तम उदाहरण. चला तर पाहूया एप्रिल 2026च्या या काळात मकर राशीच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल आणि सुवर्ण संधी येणार आहेत आणि कोणत्या खबरदारी त्यांनी या महिन्यात घ्याव्यात. तर मकर राशीवाल्यांनो, आता तयार आहात का तुमच्या यशाच्या प्रवासासाठी? कारण तुमची मेहनत आता फळ देणार आहे. शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही जे स्वप्न पाहिले ते पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. मकर राशी म्हणजे अडचणींना घाबरणं नाही, तर त्यांना संधीमध्ये बदलणं हा तुमचा स्वभाव. आणि म्हणूनच मकर राशी म्हणजे स्थिरता, विश्वास आणि मोठं यश. चला तर मग पाहूया तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक बदलांची सुरुवात. मकर राशीच्या मासिक राशी भविष्यानुसार एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप सक्रिय असेल. संवाद आणि वैयक्तिक जीवनावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. महिन्याच्या पहिला पंधरवडा नेटवर्किंग आणि छोट्या प्रवासांसाठी अनुकूल आहे, तर दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्ही घर आणि भावनिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित कराल. तुमच्या करिअरमध्ये स्थिरता टिकून राहील आणि तुमची आर्थिक परिस्थिती संतुलित राहील. नातेसंबंधांमध्ये परस्पर सामंजस्याची आवश्यकता असेल. दरम्यान आरोग्यासाठी नियमित दिनचर्या राखणे आवश्यक असेल. एप्रिल 2026चा हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी धाडसी कृती करण्याची संधी घेऊन येत आहे. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य मीन राशीत असेल, ज्यामुळे तुमचे धैर्य आणि संवादाचे तिसरे घर सक्रिय होईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही पुढाकार घेण्याचा प्रयत्न कराल. तर 11 एप्रिल रोजी बुध त्याच्या सर्वात खालच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे संभाषणांमध्ये काही संदिग्धता निर्माण होऊ शकते. तर 14 एप्रिल नंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे चौथ्या घरातील क्रियाशीलता वाढेल. यामुळे तुमचे लक्ष घर, कुटुंब आणि मानसिक शांतीवर केंद्रित होईल. या महिन्यात तुमची करिअरमधील प्रगती, प्रयत्न आणि योग्य संवादावर अवलंबून आहे. पहिला पंधरवाडा नेटवर्किंग, सादरीकरणे आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी उत्कृष्ट आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी पुढाकार घ्याल आणि जबाबदारी स्वीकाराल. तुम्ही तुमच्या कृतीतून तुमची नेतृत्व क्षमता दाखवाल. तर 2 एप्रिल रोजी मंगळाचा मीन राशीत प्रवेश तुमचे धैर्य वाढवेल. तथापि यामुळे संभाषणांमध्ये घाई किंवा चिडचिड देखील होऊ शकते. 11 एप्रिल नंतर बुधाच्या दुर्बळ स्थितीमुळे कामाच्या ठिकाणी गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले काम पुन्हा तपासून घ्या. 14 एप्रिल नंतर तुमचे लक्ष वैयक्तिक बाबींकडे वळू शकते. 6व्या घरात गुरुच्या उपस्थितीमुळे कठोर परिश्रम आणि शिस्तीद्वारे यश मिळेल. हा महिना आर्थिक आघाडीवर स्थिर राहील. महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात संवाद, व्यावसायिक सौदे किंवा लहान प्रकल्पांमधून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला भावंडांकडून किंवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडूनही पाठिंबा मिळू शकतो. एप्रिलच्या मध्यानंतर घर, जमीन आणि कौटुंबिक गरजांवरील खर्च वाढू शकतो. अशा परिस्थितीत त्यानुसार आपल्या खर्चाचे नियोजन करा. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोणतेही नियम मोडणे टाळा, अन्यथा तुम्हाला विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागू शकते. या काळात तुमचे शब्द परिस्थिती घडवू किंवा बिघडवू शकतात. त्यामुळे लोकांशी संवाद साधताना खूप काळजी घ्या आणि नम्रपणे वागा. वादविवाद टाळा. महिन्याच्या मध्यात तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होईल. या काळात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी विशेष परिश्रम घ्याल. नोकरी करणारे लोक नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. तथापि असा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्या. महिन्याच्या मध्यात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात पूर्णपणे मग्न व्हाल. या काळात तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याचे भाग्य लाभू शकते. महिन्याच्या उत्तरार्धात वडिलोपार्जित मालमत्तेबाबत वाद निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता वाटेल. या आठवड्यात चांगले संबंध टिकवून ठेवण्यासाठी मकर राशीच्या व्यक्तींना पुढाकार घेऊन इतरांशी संवाद साधण्याची गरज आहे. प्रेमाच्या दृष्टिकोनातून शुक्राच्या सकारात्मक पाठिंब्यामुळे या महिन्यात तुम्ही तुमच्या प्रेमजीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकाल. साखरपुडा किंवा विवाहाशी संबंधित बाबींमध्ये पुढे जाण्याचा तुमच्या प्रयत्नांना या महिन्यात सकारात्मक फळ मिळेल. या महिन्यात ग्रहस्थितीमुळे मकर राशीच्या लोकांना एक विशेष संधी मिळेल, ज्यामुळे त्यांना त्यांची कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यास मदत होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. कठोर परिश्रम आणि संयम तुम्हाला तुमच्या कामात ओळख मिळवून देण्यास मदत करतील.
तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या वाटचालीत अधिक जोखीम घेण्याची क्षमता आहे. आर्थिक उत्पन्न स्थिर राहू शकते. या काळात तुम्ही घरातील मुलांसाठी काही वस्तू खरेदी करू शकता आणि तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांनाही पाठिंबा द्याल. तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक परिस्थिती टिकवून ठेवणे सोपे नसेल, परंतु प्रयत्नाने संधी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी काळ चांगला वाटू शकतो. तुमच्या प्रयत्नांसाठी तुम्हाला प्रशंसाही मिळू शकते. नवीन योजना सुरू करण्यापूर्वी तुमच्या वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या कामात काही कमतरता असू शकतात, त्यामुळे तुम्हाला या काळात तुमच्या कामावर बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत प्रवास करण्याची किंवा सहलीला जाण्याची संधी देखील मिळेल. या महिन्यात तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर कोणाच्या तरी बोलण्याचा परिणाम होऊ शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर संधी घेऊन येईल. तुमच्या कामात नवीन गोष्टी जोडण्याची इच्छा प्रबळ असेल आणि तुम्ही त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. बढती किंवा अतिरिक्त काम थकवणारे असू शकते, परंतु तुमची क्षमता उत्कृष्ट असेल. सहकाऱ्यांची समन्वय राखल्यास कामात यश निश्चित होईल. या महिन्यात काही चांगले आर्थिक लाभही मिळू शकतात. हा महिना नेहमीपेक्षा चांगला असू शकतो. तुम्ही तुमच्या आनंदासाठी काही वस्तू खरेदी करू शकता. काही पैसा दानधर्म किंवा आध्यात्मिक कार्यासाठी वापरला जाऊ शकतो. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापासून स्वतःला रोखा आणि शक्यतोवर महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. या महिन्यात काही दीर्घकालीन आजारांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या काळात कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या व्यक्तीबद्दल काही चिंता कायम राहू शकतात. या महिन्याच्या सुरुवातीला पोट किंवा पचनाच्या समस्या अधिक प्रमाणात जाणवू शकतात. यासाठी या काळात पाणी इत्यादी उकळून प्या आणि स्वच्छ करून पिणे चांगले. प्रवास करत असल्यास तुमच्या सामानाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून काहीही हरवणार नाही किंवा अपघाताने खराब होणार नाही. विवाहित जोडप्यांमधील परस्पर सामंजस्य आणि विश्वास अधिक दृढ होईल. प्रेमजीवनात प्रणय आणि स्नेह वाढेल. जे विवाहाचा विचार करत आहेत त्यांना महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात काही चांगल्या संधी मिळू शकतात. तर अविवाहित मकर राशीच्या व्यक्तींना नवीन नातेसंबंध निर्माण करण्याची संधी आहे. एकमेकांना सहकार्य आणि आदर देणे शुभ ठरेल. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत एप्रिल महिन्यात घरातील काही लोकांसोबत सहकार्य आणि नवीन प्रकल्पांची सुरुवात होऊ शकते. घरात काही धार्मिक विधी देखील अपेक्षित आहेत. पाहुण्यांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. या काळात तुम्ही मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकता. तुमच्या भावंडांसोबत काही महत्त्वाच्या चर्चा होतील, जिथे तुम्ही तुमचे विचार आणि करिअरची सद्यस्थिती त्यांच्यासोबत शेअर करू शकता. तुम्हाला घरी तुमच्या आईकडून काही पाठिंबा मिळू शकतो, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. घरातील वडीलधाऱ्यांनी मुलांसोबत वेळ घालवणे आणि त्यांना त्यांच्या शैक्षणिक किंवा वैयक्तिक बाबींमध्ये मदत करणे अनुकूल ठरू शकते. मकर राशी, या महिन्यात तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करणे आणि मंगळवारी रामायणाचे पठण करणे शुभ ठरेल. एकंदरीतच पाहता मकर राशीसाठी एप्रिल 2026 हा महिना शुभ असेल.